नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात लेखक सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 27. भराभर तयारी करून राजस 4 वाजता लगबगीत निघाला. पूर्वा त्याच्या या लगबगीला अचंबित होऊन निहाळत होती. एकंदर त्याचा पेहराव आणि देहबोली पाहून तिची खात्री पटली होती की बंधू नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडले आहेत. पण त्याचा तो उत्साह पाहून तिनं त्याला मध्येच टोकलं नाही. राजसनं कडक इस्त्रीची काळी पॅन्ट आणि त्यावर फिकट पिवळा शर्ट चढवला होता. तो पेहराव त्याच्या चेहऱ्याप्रमाणे अगदी खुलून दिसत होता. पेटीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यानं बस पकडली. अर्ध्या रस्त्यात जातो न जातो तोच त्याला काहीतरी आठवलं. तो गडबडीनं बसमधून उतरला. रस्त्याच्या कडेला एक फुलांचं दुकान होतं. तिथे तो गेला. त्यानं एक सुंदरसा लाल गुलाब खरेदी केला आणि रस्ता पार करून पुन्हा बस थांब्यावर परतला. 2 वर्षांपूर्वी याच दुकानातून त्यानं मानसीसाठी गुलाब पुष्प खरेदी केलं होतं. पण झालेल्या अपघाताने मात्र ते गुलाब हृदयातच दफन झालं होतं. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात मात्र जमीन आसमानाचा फरक होता. त्यावेळी राजस मानसीच्या मनोरंजनात इतका मग्न होता की समोरून येणाऱ्या बाईककडे त्याचे लक्षच गेले नाही आणि त्यांना अपघात ओढून घेतला होता. पण यावेळी मात्र तो पुरेपूर सावध होता. कदाचित मागचा घटनाक्रम पुन्हा नजरेसमोर तरळाला असावा. असो, गुलाबपुष्प घेऊन राजसनं पुन्हा बस पकडली आणि तो उद्यानाजवळील बस थांब्यावर उतरला. उद्यानात ठरलेल्या ठिकाणी तो आला. पाहतो तर काय, अधीर सरिता त्याच्या आधीच येऊन त्याचीच वाट पाहत बसली होती. राजसला पाहताच ती धावत येऊन त्याला बिलगली आणि म्हणाली, किती रे वाट पाहायला लावतोस? मी केव्हाची येऊन बसले आहे. तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत राजस उत्तरला, चल वेडाबाई, अजून 5 सुद्धा वाजले नाहीत. उलट 10 मिनिटं लवकरच आलो आहे मी. मला वाटलं तू अजून आली नसशील. पाहतो तर काय, बाईसाहेब आमच्या आधीच हजर. असं म्हणत सोबत आणलेले लाल गुलाब तिच्यासमोर धरत त्यानं म्हटलं, एका सुंदर परीसाठी सुंदरसा गुलाब. राजसच्या हातातील गुलाब पाहून सरिता हरकून गेली. सुहास्य वदनाने तिने तो गुलाब राजसकडून घेतला. त्याचा मुक्त सुगंध श्वासात भरला आणि पुन्हा तो त्याच्या हातात देत म्हणाली, तुझ्याच हातांनी केसात माळ ना. राजसनं डोळे मिचकावले. हळूच तिला जवळ ओढलं आणि तिच्या रेशमी केसात तो गुलाब हळुवारपणे माळला. थोडा वेळ जुजबी गप्पा मारून राजस तिला म्हणाला, चल जाऊया. त्याच्या या पवित्र्यानं सरिता चांगलीच गोंधळात पडली. नक्की काय झालं हे तिला समजेना. काळजीयुक्त स्वरात तिनं राजसला विचारलं, काय झालं राजस? माझं काही चुकलं का? तिच्या या भांबवलेल्या प्रश्नानं राजसला हसू फुटलं. पण तसं न दाखवता तो तिला म्हणाला, अगं वेडाबाई, आपलं काय ठरलं होतं? इथे भेटून कुठे दुसरीकडे जायचं, हो की नाही? हे ऐकताच सरिताचा जीव भांड्यात पडला. एक दीर्घ सुस्कारा टाकत ती म्हणाली, अरे हो, विसरलेच मी. पण ही काय पद्धत झाली का सांगायची? क्षणभर काळजात धस्स झालं. वाटलं माझ्याकडून काही प्रमाद घडलाय की काय. किती घाबरले मी माहितीये. ओ माय डिअर सरिता, किती व्यर्थ घाबरतेस ग. तुझ्यासारख्या डॅशिंग मुलीला असं घाबरणं शोभतं का? आठवून बघ ती मागच्या वर्षातील सरिता. किती अल्लड, अवखळ आणि तितकीच रौद्र होती. अल्लड अवखळपणा तसाच आहे, पण रौद्र रूप विसरलीस वाटतं. यावर सरिता म्हणाली, तुझ्या प्रेमात सारं विसरून गेले रे. अल्लड सरिता जशी सागराच्या कुशीत शिरून आपलं अस्तित्व विसरून जाते, तशीच मी तुझ्या प्रेमात देहबाण विसरते. आता माझ्या रोमारोमात असतो तो फक्त तू आणि तूच. तिच्या उत्तरानं राजा सुखावला. म्हणाला, ओढ सरितेला आहे म्हणूनच या सागराची गाज कायम आहे. जितकं प्रेम तू करतेस तितकंच प्रेम या राजसचं तुझ्यावर आहे. म्हणूनच तुझा प्रत्येक प्रमाद मी प्रसाद समजून भक्षण करीन, समजलं? राजेशच्या या उत्तरानं सरिता आश्वस्त झाली आणि म्हणाली, चल निघूया ना. राजेशच्या चेहऱ्यावर स्मित रेषा तरळली. त्यानं मूक संमती दर्शवली आणि दोघे उद्यानाबाहेर आले. सरिता प्रेमास सागर नादावला, बेभान सरिताही बिलगे त्याला. उधाण आले अवचित प्रेमाला, लाट स्पंदनांची भिडे हृदयाला. उद्यानाबाहेर येताच राजेशनं एक टॅक्सी थांबवली. सरिता अचंबित होऊन पाहत राहिली. तिला काहीच अंदाज नव्हता की राजेश तिला कुठे नेणार आहे. दोघे टॅक्सीत बसले. राजेशनं ड्रायव्हरला चौपाटीच्या दिशेनं टॅक्सी घ्यायला सांगितली. तेव्हा सरिताला कळलं की राजेश तिला कुठे घेऊन चालला आहे.
मिश्किलपणे ती राजसला म्हणाली, अच्छा हा बेत आहे तर. यावर राजस हसून खोडकरपणे म्हणाला, हो, म्हटलं आज सरितेला सागराची भेट घडवूनच आणूया. मिलनाचे ते अपूर्व क्षितिजात रंगूयात. त्याच्या या उत्तरानं सलज्जा सरिता राजसच्या कुशीत विसावली आणि टॅक्सी चौपाटीच्या दिशेने निघाली. रंग भरण्यात एक क्षितिजात दोघे सागर किनारी निघाले. नव स्वप्नांचे पंख लावून फेसाळल्या मना उधाण आले. टॅक्सी चौपाटीच्या जवळ येऊन थांबली. राजस आणि सरिता उतरले. राजसनं टॅक्सीवाल्याचे पैसे दिले आणि दोघे चौपाटीवर आले. भरतीचा सागर उधाणाला आला होता. अस्ताचली जाणारा रक्तवर्णी भास्कर दूर सागराच्या टोकावर पाण्याशी लगट करत होता. क्षितिजाने भांगात रंग माळले होते. समुद्र पाखरांचा थवा किनारी पाण्यावर झोके घेत होता. त्यांचा तो विशिष्ट आवाज लाटांच्या गाजात मिसळून वातावरण धुंद करत होता. जणू राजस आणि सरिताच्या स्वागतासाठी निसर्गच एकवटला होता. राजसने सरिताच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला घेऊन तो सागरासमीप आला. ओल्या वाळूत आपली प्रीत पावलं उमटवत तो समुद्राला समांतर चालू लागला. इतक्यात एक फेसाळती अवखळ लाट दोघांना गुडघ्यापर्यंत भिजवून क्षणार्धात माघारी गेली. अकस्मात घडलेल्या लाटेच्या या आगळीकतेने सरिता भांबवली. थंड पाण्याच्या स्पर्शाने ती मनोमन शहारली. पायाखालची पोळण सरकल्याने आता पडते की काय असं वाटत असतानाच राजसनं आपल्या बाहुपाशात तिला सावरलं. सरिता भीतीनं राजसला अधिकच बिलगली. राजसच्या आश्वस्त बाहुपाशात ती सुरक्षित होती. तिला तसं जाणवलं होतं. ती आता बऱ्यापैकी सावरली. लाटांवर लाटा झेलत मावळतीच्या रविबिंबाला न्याहाळत दोघे भावी स्वप्नांचे रंग क्षितिजात भरू लागले. कधी प्रेमाची गुलाबी छटा, कधी लटक्या रागाचा लाल, तर कधी धीरगंभीर निळा. अशा बदलत्या भावनांनी तो क्षितिज सोहळा रंगत होता. राजा सरिताच्या प्रेमालाही एक अनोखा रंग चढत होता. दिलेल्या घेतलेल्या वचनांना साक्षी ठेवून रवी सागराच्या उदरी उसावला. सांजवेळी सागर किनारी नजर खेळते क्षितिजात, किती मोहक रंग भरलेले नभधरेच्या मिलनात. जवळच्या एका खडकावर दोघे विसावले. कातर वेळ सरून निशेने चोर पावली प्रवेश केला. निळाई पिऊन सागरही आतासा शांत झाला होता. दुधाळ वस्त्र परिधान करून चंद्र हळूच डोकावू लागला. कुठे चांदण्यांनी झिलमिल वर्षाव केला. राजस व सरिताच्या प्रेमाला नवा साज चढू लागला. कधी स्वप्नाळू, कधी हळवे, कधी तरल, तर कधी आवेग, असा विविध क्षणांनी नटलेल्या या प्रेमाने वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाले. राजस आणि सरिता एकमेकांच्या बाहुपाशात विलीन झाले. उन्माद यौवनाचा त्यास पदर चांद रात्रीचा, उन्माद यौवनाचा त्यास पदर चांद रात्रीचा, जोडीस सहवास सुखाचा. भारावलेले ते सारे क्षण होते. सरितेने स्वतःला राजसच्या अधीन केलं होतं. मात्र अशा या मोहमयी क्षणी मोठ्या कष्टाने राजसने स्वतःला सावरलं. त्यानं घड्याळात पाहिलं 9 वाजून गेले होते. वेळ पाहून राजस पूर्णतः भानावर आला आणि सरिताला म्हणाला, चल निघूया आता, खूप उशीर झालाय. पण सरिता त्याला अधिक बिलगत म्हणाली, थांबूया ना थोडा वेळ. किती दिवसांनी भेटतोय आपण, किती दिवसांनी मनमुराद संवाद साधतोय. अगं किती दिवसांनी काय, नेहमीच भेटतो ना आपण, राजस मध्येच म्हणाला. राजसच्या उत्तरावर सरिताला नाराजीचा सूर चढवत म्हटला, ते काय भेटणं असतं का? सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच लागलेल्या असतात. धड बोलणंही होत नाही, त्याला भेटणं म्हणतात का? भेटणं तर याला म्हणतात. कोणाचं बंधन नाही, कोणाचं अडसर नाही, फक्त तू, मी आणि ही भारावलेली चांदरात. असं वाटतं हे क्षण इथेच थांबावेत, कधीच दूर होऊ नयेत. कैफ हा रात्रीचा सुखावे मनाला, उत्तेजित सरिता होई क्षणाक्षणाला. घे समजून सख्या देह बोलीला, आतुरली सरिता ही समर्पणाला. सरिताच्या या पूर्ण समर्पणाच्या आग्रहासमोर राजसचा हे संयम टिकून राहील का? की या धुंद चांदरातली प्रेमाची नौका मर्यादांचे सर्व बांध ओलांडून पुढे जाईल का? काय वळण घेईन राजा सरिताचे हे बेभान पर्व? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका राजस भाग्याचा पुढचा भाग.